मुख्यत्वे करून या 117 अनुच्छेदामध्ये वित्तीय विधेयक ज्याच्यासाठी विशेष तरतूद आहे, म्हणजे विशेष वित्तीय विधेयक असं याला म्हटलं तरी चालतं. विशेष वित्तीय विधेयक याचे 2-3 पैलू स्पष्ट करताना आपण परत विधेयकाच्या जगामध्ये येतोय. आपण धन विधेयक बघितली, त्यानंतर वित्तीय विधेयक बघितली, त्यानंतर आपण लेखानुदाने, पूरक विधेयके, प्रत्यायानुदाने, अपवादात्मक मतलब क्रेडिट आणि एक्सेप्शनल अकाउंट्सची विधेयक, अतिरिक्त ऍडिशनल विधेयक किंवा अधिक अनुदानाची मूल्याची विधेयक हे सगळी बघितली. थोडासा आपल्या कालच्या एका आणि आजच्या याच्यानी विषयाचं थोडंसं विषयांतर झालं, तर परत आपण विधेयकाच्या जगात येऊया. आणि 110चा उल्लेख या ठिकाणी केलेला 117 समभाग 1 असं म्हणतो की अनुच्छेद 110चा खंड 1 चे उपखंड क ते च यात विनिर्दिष्टित केलेल्यांपैकी कोणत्याही बाबीकरिता तरतूद करणारे विधेयक किंवा सुधारणा राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज प्रस्तुत केली किंवा मांडली जाणार नाही, आणि अशी तरतूद करणारे विधेयक राज्यसभेत प्रस्तुत केले जाणार नाही. म्हणजे लोकसभेमध्येच अशी विधेयक प्रस्तुत केली जातील. कुठली विधेयक प्रस्तुत केली जातील? अनुच्छेद 110च्या अनुषंगाने. आता अनुच्छेद 110 आपण बघितलं तर ती काय आहे? ती धन विधेयक आहे, मनी बिल आहे. वित्तीय विधेयक जर धन विधेयक होत असेल, हे केव्हा धन विधेयक होईल? आपण बघितलेलं 113 114 मध्ये सगळा प्रकार बघितलेला आहे की वित्तीय विधेयक धन विधेयक केव्हा होतं. वित्तीय विधेयकामध्ये वित्त फायनान्स हे कसं वापरलं जाईल, कुठून येईल, कुठल्या कामासाठी लागेल याचा तक्ता मांडलेला असतो. म्हणजे थोडक्यात जमा खर्च मांडलेला असतो. या जमा खर्चामध्ये जर आपलं भागत नसेल किंवा जमा खर्च जास्त होत असेल, तो कमी करायचा आहे किंवा जास्त करायचा आहे, तेव्हा आपण एखादी बदल पूरक किंवा अतिरिक्त म्हणून त्या विधेयकामध्ये समाविष्ट करतो, तेव्हा ते विधेयक धन विधेयकाच्या व्याख्येमध्ये बसतं. कारण धन विधेयक म्हणजे सरकारच्या एकत्रित संपदेतून जो पैसा खर्च होणार आहे त्या पैशाबद्दलची तरतूद करणारं विधेयक. धन विधेयक म्हणजे अकाउंट, धन विधेयक म्हणजे इकॉनॉमी, वित्तीय विधेयक म्हणजे फायनान्स, अकाउंट त्याची नंतरची लेखानुदाने, बाकीची अनुदाने ते अकाउंट. म्हणजे इकॉनॉमी, फायनान्स आणि अकाउंट असे जर शब्द घेतले तर धन विधेयक, वित्तीय विधेयक आणि तुमची लेखानुदाने हा शब्द प्रयोग आपल्या लक्षात येतो. याच्यात कन्फ्युजन होऊन देऊ नका. याच्यात शक्यता कशी आहे की वित्तीय विधेयक हे धन विधेयक होऊ शकतं, कारण वित्तीय विधेयकामध्ये जर त्रुटीची पूर्तता करण्यासाठी अधिक धनाची आवश्यकता असेल तर त्याची सँक्शन मंजुरी ही लोकसभेकडून घ्यावी लागते. ती नंतर वित्त मंत्रालयाला द्यावी लागते. वित्त मंत्रालय त्याच्यावर सँक्शन देतं. हा जो प्रकार आहे तो व्हावा म्हणून आपण वित्तीय विधेयकांना धन विधेयक संबोधतो. आणि अशी धन विधेयक संबोधलेली ज्याचे 5-6 रकाने आहेत अनुच्छेद 110 मध्ये, अशी जर विधेयक असेल तर ती विधेयक पारित होण्यासाठी राष्ट्रपतीने लोकसभेमध्ये प्रस्तावित करायची असतात. राष्ट्रपतीने ती विधेयक प्रस्तुत करायची असतात. हे अनुच्छेद 117चं समभाग 1 सांगतं. याच्यामध्ये एक परंतु आहे. परंतु असे की कोणत्याही करात कपात करणे किंवा तो रद्द करणे याबाबत तरतूद करणारी सुधारणा मांडण्याकरिता या खंडान्वये कोणत्याही शिफारसीची आवश्यकता असणार नाही. परंतु असं एखादं वित्तीय विधेयक धन विधेयक होणार असेल, कशासाठी होणार असेल तर एखाद्या दरामध्ये कपात करायची आहे किंवा तो दर रद्द करायचा आहे. या दोन गोष्टीसाठी जर असं विधेयक जात असेल तर ते विधेयक राष्ट्रपतीच्या शिफारसीशिवाय सुद्धा येऊ शकतं. अशा शिफारसीची गरज पडणार नाही. म्हणजे कर कपात किंवा कर रद्द करणे एवढ्या बाबतीत या बिलांना, या विधेयकांना सूट दिली आहे. त्यानंतर समभाग 2 असं म्हणतं की एखादे विधेयक अथवा सुधारणा ही दंड किंवा अन्य द्रव्य शास्ती बसवण्याकरता, पेनल्टी अथवा लायसन्स फी किंवा दिलेल्या सेवांबद्दलची फी याची मागणी किंवा भरणा याकरता तरतूद करते. केवळ एवढ्याच कारणाने अथवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाने किंवा निकायाने, ट्रायब्युनल, स्थानिक प्रयोजनाकरिता कोणताही कर बसविणे, तो रद्द करणे, तो माफ करणे, त्यात फेरफार करणे किंवा त्याचे विनियमन करणे
याकरता तरतूद करते. केवळ एवढ्याच कारणाने ती पूर्वोक्तम पैकी कोणत्याही बाबीकरिता तरतूद करत असल्याचे मानले जाणार नाही. पूर्वोक्त म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने मागील बिलामध्ये म्हणजे त्या बिलाच्या मागच्या मसुद्यामध्ये हे बिल पारित झालेलं आहे, परंतु बिल पारित होऊनही त्याच्यामध्ये काही दंड आणि शास्तीबद्दल काही सुधारणा करायच्या आहे आणि अशा सुधारणा करायच्या असतील तर पूर्वलक्षी प्रभाव जो त्या बिलाचा आहे तो आपण या ठिकाणी विचारात घेतो आणि तो विचारात घेत असताना असं म्हटलेलं आहे की एखादे विधेयक दंड किंवा द्रव्यशास्त्री लायसन्स फी बद्दल कमी जास्त करणं एवढ्या तरतुदीवरून किंवा एखादा कर बसवणं किंवा तो रद्द करणं किंवा माफ करणं किंवा करामध्ये फेरफार करणं किंवा त्या कराबद्दलच्या वसुलीचे नियम नव्याने तयार करणं एवढी जर तरतूद असेल तर केवळ तेवढ्या कारणासाठी ते बिल हे मनी बिल किंवा धन विधेयक होईल, वित्तीय विधेयक हे धन विधेयक होईल असं मानलं जाणार नाही. म्हणजे मूळ तरतूद असेल तरच. आता तुम्ही बघा की मेन मसुदा काय आहे की पैसे सँक्शन करून घेण्याचा. जर एक्स्ट्रा पैसे सँक्शन करून घ्यायचे असतील तर वित्तीय विधेयक धन विधेयक होईल. पण तसं जर करायचं नसेल केवळ प्रोसिजर मध्ये वसूल करण्याचं, दंड भरण्याचं, लायसन्स फी घेण्याचं याच्याबद्दलचं नियमन असेल तर त्या नियमनासाठी असं वित्तीय विधेयक हे धन विधेयक होणार नाही. शेवटचा आणि तिसरा समभाग अनुच्छेद 117चा असं म्हणतो की जे विधेयक अधिनियमित केल्यास किंवा अंमलात आणल्यास भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करावा लागेल ते विधेयक संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहात ते विचारात घेण्यासाठी राष्ट्रपतीने त्या सभागृहास शिफारस केलेली असल्याशिवाय पारित केले जाणार नाही. म्हणजे परत हा शेवटचा मुद्दा वारंवार येतोय तो या अनुच्छेदामध्ये पण आलेला आहे की भारताच्या एकत्रित निधीतून म्हणजे भारत सरकारच्या तिजोरीतून भारत सरकारच्या एकंदर संपत्तीतून जर अशा प्रकारचं शिफारस जर अशा प्रकारच्या खर्चाची शिफारस केली असेल तर ती राष्ट्रपतीच्या संमतीनेच फक्त करता येते. मग ती राज्यसभेत करायची असो की लोकसभेत करायची असो. राज्यसभेत तेव्हा करायची असते जेव्हा ते धन विधेयक असतं. वित्तीय विधेयक हे डायरेक्ट लोकसभेमध्ये करता येतं. म्हणजे छोट्या मोठ्या खर्चाचं जे हे आहे एका खर्चाची मेन रक्कम सँक्शन झाल्यानंतर नंतरचे बारीक सारीक खर्च आहे ते याचे साठी फक्त एका सभागृहामध्ये दिलं तरी चालतं. हे सगळे अनुच्छेद आपण आतापर्यंत बघितले ते 117 पर्यंत साधारण 99 पासून 117 पर्यंत ही धन विधेयक आणि त्याबद्दलची प्रक्रिया आपण बघितलेली आहे. आता ही प्रक्रिया झाली. या प्रक्रियेनंतर कार्यपद्धती या कार्यपद्धतीचे नियम काय असतात ही सर्वसाधारण कार्यपद्धती. आता या ठिकाणी धन विधेयक येतील, वित्तीय विधेयक येतील, सर्वसाधारण कायद्याची विधेयक आहे तीही येतील, बाकीच्या अजून लहान सहान गोष्टी असल्या त्याही सगळ्या येतील. पण कुठल्या जरी गोष्टी आल्या तरी त्या शेवटी अर्थकारणाशी संबंधित असतात. साधं कायद्याचं विधेयक जरी आलेलं तर त्याचीही आर्थिक तरतूद असते आणि म्हणून हे वित्तीय विधेयक, धन विधेयक, अनुदानित विधेयक ही महत्वाची आहेत. त्यासाठी आपण ही प्रोसिजर सगळी बघून घेतली. आता याची नेमकी कार्यपद्धती एक जनरल वे ऑफ वर्किंग, जनरल प्रोसिजर जी आहे ती आपण 118 पासून बघणार आहोत. आज वेळेअभावी आपण इथेच थांबतो आहोत. उद्या घटनेच्या अनुच्छेद 118 ला ठरल्याप्रमाणे आपण 66व्या सलग पुष्पामध्ये संविधान पारायणाच्या सकाळी 7:30 वाजता सुरुवात करू. तोपर्यंत पूर्णविराम देतो. धन्यवाद. कुठलाही प्रश्न सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावरचा, राज्य स्तरावरचा जर सोडवायचा असेल तर त्याचे 2-3 पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. पहिला पर्याय म्हणजे न्यायालयीन पर्याय. न्यायालयामध्ये जाऊन तिथे रिट पिटिशन दाखल करून आपण हे 9वं परिशिष्ट रद्द करू शकतो का किंवा 9व्या परिशिष्टाच्या पार्श्वभूमीमध्ये बदल करून 9व्या परिशिष्टात जे कायदे नमूद आहेत त्या कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांना कोर्टामध्ये जायची मुभा आहे असं देऊ शकतो का, त्याचा एक विचार झाला पाहिजे. दुसरा आहे राजकीय आणि तिसरं आहे सामाजिक. दुसरं राजकीय कसं की ज्या लोकप्रतिनिधींनी संसदेमध्ये जशा प्रकारचे कायदे असले पाहिजे तसे कायदे पारित करण्याचा चंग बांधला असेल
आणि त्या एकमात्र उद्देशाने जनकल्याणार्थ ते लोक त्या ठिकाणी जनतेचे प्रतिनिधी म्हणून गेलेले असतील, तर ते लोक अशा प्रकारचा कायदा संसदेमध्ये पारित करू शकतात. याला आपण राजकीय पर्याय म्हणू. न्यायालयीन पर्याय, राजकीय पर्याय आणि तिसरा सामाजिक पर्याय म्हणजे आंदोलन. आता हा तिसरा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये जनाक्रोश निर्माण होतो, जनभावनांचा खेळ होतो आणि कुठंतरी आपण रस्त्यावर उतरून आपला आवाज राज्यकर्त्यांनी, शासनाने, प्रशासनाने ऐकावा याचा एक प्रयत्न करत असतो. पण आजपर्यंत सातत्याने बघितलं आपण, या तीनही पर्याय पैकी कुठलाही प्रश्न सोडवण्याचा सगळ्यात यशस्वी पर्याय कुठला असेल आणि एकमात्र पर्याय कुठला असेल, तर तो आहे भारताची संसद, तो आहे राजकीय पर्याय, तो आहे आपले लोकप्रतिनिधी. आता कितीही आंदोलन उग्र केली, सामाजिक पर्यायाचा आपण विचार करू, कितीही उग्र आंदोलन केली, लाठीमार झाला, लोकांचे मुर्दे पडले, केसेस झाल्या, सगळं झालं आणि जेव्हा हे प्रश्न सगळे घेऊन लोकसभेमध्ये किंवा राज्याच्या विधानसभेमध्ये गेले आणि तिथे मात्र काहीच झालं नाही, तिथे त्याच्यावर चर्चाच झाली नाही. तिथे आपल्याला सुशांत सिंग आणि कंगना राणावत यांची प्रकरणं जास्त महत्वाची वाटली. तिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा आपल्याला वझे परमबीर जास्त महत्वाचे वाटले. असं ज्या ठिकाणी चित्र विधिमंडळाचं किंवा संसदेचं आपल्या समोर येतं, तेव्हा तुम्ही विचार करा की रस्त्यावरची आंदोलनं खरंच हे प्रश्न सोडवू शकतात का? तर स्पष्ट उत्तर आहे, स्वतःची फसवणूक करू नका. रस्त्यावरची आंदोलनं हे प्रश्न सोडवू शकत नाही. असं जर तुम्ही म्हणाल की रस्त्यावरची आंदोलनं प्रश्न सोडवते, तसं नाहीये. उलट राजकीय शक्ती एवढी पारंगत झालेली आहे की रस्त्यावरील आंदोलनाचे जे इश्यू आहेत ते हेरून तुमच्या जनभावनेला कसा राजकीय दृष्ट्या हात घालायचा, तुम्हाला कसं आपल्या पक्षाकडे वळतं करायचं, तुम्हाला कशा प्रकारे भावनिक गुळणी देऊन एका नशेत गुंगीत ठेवायचं, अशा प्रकारचं राजकीय यंत्र, षडयंत्र ही मंडळी करत असतात मतांच्या मागणीसाठी, यांची मतसंख्या वाढण्यासाठी, यांचा जनाधार वाढण्यासाठी, यांचे कार्यकर्ते वाढण्यासाठी. आणि तेच दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण बघणार आहोत की कालचा जो बंद आहे त्याचं भांडवल कसं कसं राजकीय कारणासाठी करण्यात आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. आपण हे जे तीन पर्याय कुठलाही प्रश्न सोडवण्याचे बघितले, उदाहरणार्थ आपण आता जो मुळातला विषय आहे शेतकरी विधेयक, शेतकरी विरोधी कायदे. शेतकरी विरोधी कायदे हे खऱ्या अर्थाने हा तिढा सोडवायचा असेल तर कितीही आंदोलनं कुठेही कुठल्याही भागामध्ये भारताच्या गेली सातत्याने वर्ष ते दीड वर्ष मी बघतोय की तामिळनाडूमध्ये उग्र आंदोलनं, बंगालमध्ये आंदोलनं होत आहेत, पंजाबचं उग्र स्वरूप आता आपण बघितलंय, लखीमपूरच्या घटनेपर्यंत हे सगळं गेलेलं आहे. आंदोलनांनी प्रश्न सुटत नाही, कारण आंदोलनं ही काही राजकीय पक्षांच्या मार्फतीने हायजॅक होतात, त्यांचं भांडवल वेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि आंदोलनाचा जो विषय असतो, आंदोलनाचा जो आवाज असतो तो विधिमंडळापर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचला तरी त्याच्यावर जे तिथं व्हायला पाहिजे ते होत नाही, ते संसदेतही होत नाही. म्हणजे सामाजिक स्तरावरचं जन आंदोलन हा पर्याय बाद झाला. मग राहता राहिले दोन पर्याय, एक राजकीय आणि दुसरा न्यायालयीन. तर न्यायालयीन पर्याय जोपर्यंत उपलब्ध आहे तोपर्यंत आपण न्यायालयामध्ये दाद मागितली. शेतकरी विरोधी कायद्यांच्या बाबतीत जेवढी पिटिशन्स फाईल झाली तेवढी पिटिशन्स कुठल्याही मुद्द्यावर आजपर्यंत सुप्रीम कोर्टात फाईल झालेली नाही. शेवटी सुप्रीम कोर्टाला असं म्हणावं लागलं की ज्या ज्या राज्यांच्या हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जास्तीत जास्त पिटिशन्स या मुद्द्यावर फाईल झाल्या असतील त्या सगळ्या एकत्रित करण्यात याव्यात आणि त्या सगळ्या एकत्रित करण्यात आल्या. एकत्रित करण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने एका ओळीत सगळी बोळवण केली की संसदेचे कायदा बनवण्याचे जे अधिकार आहे ते कायदा बनवण्याचे मूळ अधिकार आम्ही त्याच्यावर काही करू शकत नाही, ते अधिकार आम्ही हिरावून घेऊ शकत नाही. कायदा त्यांनी बनवलेला योग्य की अयोग्य एवढं आम्ही सांगू शकतो आणि त्याही योग्यतेसाठी
हा कायदा बनवण्यामागे सरकारची भूमिका काय आहे ते आम्ही विचारू आणि ते विचारात घेऊ, त्याच्यानंतर चालेल. म्हणजे या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपली न्यायपालिका सुद्धा असमर्थ झालेली दिसते. तिला पंगुत्व, एक प्रकारचं घटनात्मक पंगुत्व आपण म्हटलं तरी चालेल. मग इंडिपेंडंट ज्युडिशियरीचा आपण विचार करू. घटनेमध्ये ज्युडिशियरीला आपण एक स्वतंत्र दर्जा बाहेर केलेला आहे. मग सुप्रीम कोर्ट अशा प्रकारे स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम त्याला म्हणतात, न्यायिक सक्रियता, या देशामध्ये न्यायिक सक्रियता दाखवून आपण त्याच्यावर काही करू शकतो का? तर न्यायिक सक्रियता दाखवायची की नाही दाखवायची हे न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, त्याचे न्यायाधीश, सरन्यायाधीश आणि बाकीचे जे त्यांचं 4-5 कॉलेजियम मंडळ आहे त्यांच्यावरती अवलंबून असतं. आता हे मंडळ जर कुठल्या एका राजकीय पक्षाशी पुरस्कृत असेल किंवा राजकीय पक्षाची बाजू घेऊन चालणारं असेल, त्याच्यातला एक माणूस म्हणत असेल की सत्य हे जनतेसमोर मांडलं गेलं पाहिजे, दुसरा माणूस म्हणत असेल की नाही आता आपण याच्यामध्ये घटनेचा विचार जास्त करायला पाहिजे, तिसरा म्हणत असेल बहुसंख्याक वाद जो आहे तोच समाजामध्ये राहिला पाहिजे. म्हणजे कुठंतरी काहीतरी बोल घेवडेपणा करून वेळ मारून नेणे हा प्रकार आहे. ज्या 4 सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी रस्त्यावर येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन सुप्रीम कोर्ट ही न्यायपालिका सर्वोच्च दर्जाची भारतातल्या ही स्वतंत्र राहिलेली नाही, प्रचंड राजकीय दडपण आणि प्रचंड पॉलिटिकल इंटरफेरन्स या यंत्रणेमध्ये होतो आहे. त्याच्यामुळं न्याय व्यवस्था ही सत्य रक्षण करेलच असं नाही, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, निवृत्त सरन्यायाधीश भारताचे जेव्हा असं म्हणतात, त्यांच्या म्हणण्यासाठी बाकी दुसरे काहीही कंगोरे असो, पण वाक्य महत्वाचं आहे की जर माझ्यावर अन्याय झाला, माझ्यावर एखादा गुन्हा घडला, तर मी दाद मागायला न्यायालयात जाणार नाही, कारण न्यायालयामध्ये न्याय मिळतो याच्यावरच मला आक्षेप आहे. या घटना सगळ्या लक्षात घेतल्यानंतर सर्वसाधारण जनतेने डोळे उघडून या गोष्टीकडे बघायला पाहिजे की खरंच शेतकऱ्यांचे विधेयक, त्याच्यावरती काही बदल जर शक्य असतील तर सद्यस्थितीमध्ये मी अधोरेखित करतो, कारण उद्या जर स्थिती बदलली तर कदाचित न्याय व्यवस्थेकडे तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील, पण आजच्या घडीला ती शक्यता धूसर झालेली आहे. ती शक्यता पूर्णपणे स्पष्ट दिसत नाही की येस आम्हाला मिळेल. शक्यताच आहे पण तीही धूसर आहे. ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपण स्वतःला परत भाबडेपणाने समजवत राहायचं, वकिलाची फी भरत राहायची, पिटिशन्सवर पिटिशन्स फाईल करत राहायची आणि काय वाटेल तेवढा खटाटोप आणि रोजच्या रोज टीव्ही डिबेटच्या चर्चा घेत राहायच्या. याला काय अर्थ आहे? न्यायालयीन व्यवस्था, आमची न्यायपालिका हे प्रश्न सोडवू शकत नाही, हे सत्य अधोरेखित करून आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मराठा रिझर्वेशन, ओबीसी जात न्याय जनगणना, ओबीसी रिझर्वेशन काय झालं? किती पिटिशन्स फाईल केली, किती घटना दुरुस्त्या आल्या, किती राज्य सरकारने बोंबलले, किती ते फडणवीस साहेबांनी मराठ्यांना रिझर्वेशन दिलं म्हणून लाडू खाऊ घातले, त्याच्यानंतर अहवाल किती आले, कमिट्या किती आल्या, हे सगळं काय चाललेलं आहे? आणि निष्पत्ती काय आहे? निष्पत्ती शून्य आहे. ज्या माझ्या मराठी बांधवांना आज लागून आहे की आज ना उद्या मला रिझर्वेशन मिळेल आणि रिझर्वेशनच्या भरोशावरती मी कुठेतरी सर्व्हिस मध्ये राहील, त्या पोरांनी चक्क आत्महत्या केल्यात. एमपीएससी ची परीक्षा जागेवर होत नाही. म्हणजे हा जो सगळा बट्ट्याबोळ तुम्ही बघता, तिथं तुम्ही स्वतःच्या बुद्धीला प्रमाण मानून स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारा की न्यायपालिका याचं उत्तर देऊ शकतं का? तर याचा सरळ अर्थ आहे की नाही, न्यायपालिका या आमच्या प्रश्नांचं, शेतकऱ्याच्या प्रश्नांचं, आरक्षणाच्या प्रश्नांचं, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं कुठलंही उत्तर देऊ शकत नाही. मग उत्तर कशात आहे? उत्तर आहे संसदेच्या हातात. राजकीय, पॉलिटिकल, पॉलिटिक्स हा एकच प्रांत असा आता तुमच्यासाठी उरलेला आहे की जो स्वच्छ करून, नितळ करून तुम्हाला स्वतःच्या कल्याणासाठी राबवायचा आहे, राबता करायचा आहे. तो कसा करायचा हे कौशल्य तुमचं आहे आणि खरं तर हीच लोकशाहीची खरी सुंदरता आहे. लोकशाहीचं खरं सौंदर्य हेच आहे. हे सगळं तुमच्या हातात आहे.
पण ह्याला काय झालं, इथं विचार करायची वेळ. का शेतकरी विरोधी कायदे आपण अशा प्रकारे भोगत आहोत? शेतकरी म्हणतोय की हे कायदे योग्य नाहीये. पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी याच्यावरती आंदोलनाची एक मांदियाळी जन आंदोलनाची चालवलेली आहे. अनेक वर्ष आपण बघतो, अनेक केसेस त्या लोकांवर झाल्या, अनेक ठिकाणी लाठीमार झाले, अनेक ठिकाणी गोळीबार झाला, अनेक लोक त्याच्यातली मारल्या गेली. आजपर्यंत 150हून अधिक शेतकरी आपल्या प्राणास मुकले, तरीही ते आंदोलन चालू आहे. आणि असं आंदोलन तुम्ही राजकीय शक्ती, जेव्हा केंद्रीय मंत्र्याचा मुलगा भरधाव वेगाने गाडी चालवून चिरडून टाकतो शेतकऱ्यांना, पायदळी तुडवतो, अशा परिस्थितीमध्ये राजकीय हा पर्याय कितपत उपलब्ध आहे आणि तो एकमात्र उपलब्ध असल्यामुळं कसा आपल्याला वळता करून घेता येईल? तुमचे जे प्रतिनिधी, 136 करोडचा भारत देश जेव्हा स्वतःला कृषीप्रधान म्हणवतो, तेव्हा जे प्रतिनिधी संसदेत बसलेले आहेत ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत का? ते शेतमजुरांचे प्रतिनिधी आहेत का? ते सर्वसाधारण मध्यम वर्ग जो महागाईच्या कढईत रोज होरपळला जातो त्याचे प्रतिनिधी आहेत का? तर उत्तर आहे नाही. हे कोण आहेत? हे धंदा, व्यवसाय, राजकारण हा व्यापार उदीम समजून करणारे आणि तशा प्रकारचा उदीम करण्यासाठी तिथं जाऊन बसलेले लोक आहे. यांची बांधिलकी शेतकऱ्यांपेक्षा जर उद्योगपतींकडे जास्त असेल तर वारंवार वारंवार हा घोषा लावून की डेमोक्रेसीची कॉर्पोरेटोक्रेसी झाली, याला तरी काय अर्थ आहे? मुळातच ही कॉर्पोरेटोक्रेसी आहे. आपण जेव्हा घटनेमध्ये वेस्टमिन्स्टर मॉडेल, ब्रिटनचं मॉडेल, कॅनडाचं मॉडेल याचा जेव्हा विचार केला होता, तेव्हा ही प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी अमेरिकेसारखी का नाही, ही पीपल्स डेमोक्रेसी, पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, रिपब्लिक डेमोक्रेसी कशी आहे याचा विचार करताना आपण या गोष्टीचा विचार केला होता. मग पीपल्स रिपब्लिक डेमोक्रेसी असं जर आपण याला म्हणत असू, तर जिथं लोकच गारद झालेले आहे, जिथं लोकच कलुषित भावनेचे झालेले आहे, जिथं लोकांना संविधान काय चीज आहे आणि कशाची काय घ्यायचं ते काही समजत नाही, थातूर मातूर याच्यावर 2-4 लेख लिहितो आणि बुद्धिवंत होतो, विचारवंत होतो, 2-4 कविताची पुस्तकं लिहिली की तो साहित्यकार होतो. हे एकंदर समाज हा कुठल्या दिशेला चाललेला आहे? आमची बौद्धिक दिवाळखोरी हे आमच्या सगळ्या समस्याचं कारण आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दादा, बापू, भाऊ, अण्णा, आबा या लोकांची प्रस्त जोपर्यंत आम्ही डोक्यावर घेऊन फिरवतात, तोपर्यंत तुमचं भलं हे लोक करत नाही. आणि एक प्रस्थापित शक्ती जी राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे, की त्या शक्तीच्या पलीकडे राजकीय स्थितीज प्रसारित होऊ शकत नाही. तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. अशा ज्या प्रस्थापित शक्ती राजकारणात निर्माण झालेल्या आहे, त्याला घराणेशाही म्हटलं तरी विशेष वावगं व्हायचं नाही. यांना मोड देऊन परिवर्तनशील राजकारण जोपर्यंत या समाजामध्ये होणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकत नाही. ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉलिटिक्स अनेक लोक सांगतात, ट्रान्सफॉर्मेटिव्ह, पण ट्रान्सफॉर्म होणार कोण? समाज ट्रान्सफॉर्म होणार? समाज जर ट्रान्सफॉर्म व्हायचा असेल, पॉलिटिकल सिस्टीम जर संक्रमित व्हायची असेल, बदलायची असेल, समाजाला बदलावं लागेल. आणि समाज बदलायचा असेल तर समाजाचा घटक जो प्रत्येक व्यक्ती आहे त्याला बदलावं लागेल. आणि व्यक्ती काय म्हणतो? मी बदलल्याने मला काय भेटणार आहे? मला बदलून काय फायदा आहे? तुमचं कोळलं भाषण ऐकून माझ्या घरात चूल पेटते काय? त्याचे प्रश्न खडे आहे. तो निर्ढावलेला आहे. त्याचा सवाल खडा आहे का तुम्ही फार चांगले तत्वानं मोठं पारायण मोठं काय मला सांगून राहिले, पण तुमचं पारायण ऐकून माझे घर पेटते काय? माझ्या पोराला नोकरी भेटते काय? माझ्या शेत जमीनचा शेत सारा भरला जातो काय? माझ्या तुरीले माझ्या जवळले तुमच्या भाषण ऐकून भाव भेटतो काय? त्याचे प्रश्न सरळ आहे. त्याचे प्रश्न हे त्याच्या सरळसोट स्वभावातून नाही तर त्याच्या विकलांगतेतून निर्माण झालेले आहे. ही इज हँडिकॅप. ही कॅनॉट अंडरस्टँड व्हॉट इज गोइंग ऑन टू हिम. त्याचं पर्पज सर्व्हायव्हल आहे. अस्मिता नंतर अस्तित्व हे महत्वाचं त्याच्यासाठी आहे, की मी आज जगू कसा.
मी कुठल्या जातीचा आहे ना कुठल्या धर्माचा आहे ना माझ्या जातीला आरक्षण आहे की नाही, माझ्या समूहाचं घटनेत काय चाललंय ते नंतर बघू हो. अस्तित्व आणि अस्मिता या दोन गोष्टी त्याच्या समोर ठेवल्या तर तो पहिला अस्तित्व निवडतो, अस्मिता ही नंतर. मग असे काही अस्तित्व निवडायला निघालेले लोक त्यांना काहीतरी लालूल चांगून करून त्याची घुसखोरी करून किंवा त्यांचं छोटस काहीतरी भलं करून, आजकाल तर हे भलं करण्याची पद्धत म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाने गॉस्पेल निर्माण केलेलं आहे की काय. असं झालं हिटलरच्या काळामध्ये जे जर्मनीमध्ये झालं होतं. प्रत्येक राजकीय पक्षांनी पेड कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत. मग ते जिल्हा थराचे असू द्या, तालुका थराचे असू द्या, त्यांचं पेमेंट त्यांना पैसे कसे मिळतील याची व्यवस्था सिस्टीम मधूनच केलेली आहे. सिस्टीम मधूनच तुम्ही काय काय करा, कसं कसं करा. मग त्याच्यासाठी काही वाईट धंदे करणारे लोक राजकीय पक्षांनी पोचलेले आहेत. बऱ्या वाईट त्यांचं काय झालं केसेस तर राजकीय पक्ष त्यांच्या मदतीला येतो. काही गोष्टी अशा चालतात, काही गोष्टी तशा चालतात. काही ठिकाणी काही नसेल तर त्यांना अनुदान देऊन, एखादी संस्था देऊन, एखादी शाळा हे करून अशा प्रकारचे पेड कार्यकर्ते, तुमची पेड माणसं तुम्ही समाजात निर्माण केलेली आहे आणि म्हणून ते तुमच्याकडे बांधील आहे. पण जो माणूस आज अशा प्रकारे तुमच्या राजकीय पक्षाकडे बांधील आहे, त्याने हा विचार करायचा आहे की माझ्या पुढच्या पिढीचं काय. एका बाजूला मी माझी विचारशक्ती अर्थसत्तेकडे गहाण टाकल्यावर कशा प्रकारे बिभत्स चाळे माझ्या संपूर्ण आयुष्याची लक्तर काढून हे लोक माझ्याशी करतील, त्याहूनही वाईट प्रकारची चाळे हे येणाऱ्या माझ्या पिढ्यांची करतील. हा विचार देण्यासाठी आणि तुमच्यामध्ये राजकीय सुचिता निर्माण होण्यासाठी सगळ्यात आधी या महाराष्ट्रात कुठली ललकारी दिली असेल तर ती छत्रपतींनी दिली. शिक्षण हे वाघिणीचं दूध ही ललकारी कोणी दिली असेल तर ती फुल्यांनी दिली. आरक्षणासाठी आवश्यक असेल तर तो तळागाळातला माणूस, त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी आरक्षण असलं पाहिजे, तर समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. ही जडीबुटी कोणी तुम्हाला घुटीत हे करून वाटून जर सकाळी रोज दिली असेल जन्मघुटी म्हणून, तर ती राजर्षी शाहूंनी दिली आणि या सगळ्यांचा परिपाक घटनेमध्ये मांडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आम्ही खरंच पुरोगामी म्हणवण्याच्या किंवा या लोकांच्या एखादी तरी ओळ वाचून ती अंगीकारण्याच्या लायकीचे राहिलो आहोत का, हे तुम्ही बघायला पाहिजे. या अनुषंगाने राजकीय शक्तीच, राजकीय पर्यायच फक्त शेतकऱ्यांचे आणि सर्वसाधारण जनतेचे प्रश्न सोडू शकतात. त्याच्यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी तिथं गेला पाहिजे. तो एकटा दुकटा नाही तर बहुसंख्येने गेला पाहिजे आणि बहुसंख्येने तो जाणारच नाही अशी व्यवस्था ज्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. कारण तो जाईल, तो राष्ट्रवादीचा असेल, तो काँग्रेसचा असेल, तो बीजेपीचा असेल, तो शिवसेनेचा असेल आणि यांचे प्रतिनिधी हे तुमचे प्रतिनिधी नाहीत. हे लक्षात घ्या. तुमचे प्रतिनिधी असते तर 9व परिस्थितीत आलं नसतं. तुमचे प्रतिनिधी असते तर 10व परिस्थितीत सुद्धा घटनेमध्ये आलं नसतं. हे तुमचे प्रतिनिधी तिथं गेल्यानंतर राहत नाही. यावर अमूलाग्र बदल काढणारा कुठला कायदा जर येणार असेल, आणि तो कोण आणणार जेव्हा तसे प्रतिनिधी तिथं जातील संसदेमध्ये किंवा राज्यांच्या विधानसभेत. म्हणजे राजकीय पर्याय एकमात्र जो शिल्लक आहे त्याचं सुद्धा मूळ बीज हे तुमच्याच हातामध्ये आहे. म्हणून जनतेने साकल्याने याचा विचार करणं भाग आहे की ज्यांना आम्ही निवडून देतो तिथेच पाणी मुरतंय. त्याच प्रक्रियेमध्ये गढूळता आलेली आहे. त्याच प्रक्रियेचं विशुद्धीकरण करण्याची गरज आहे. ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत घटना आणि लोकशाही या देशाला तारू शकत नाही. हा देश डुबत जाणार, हे लक्षात घ्या. आमच्याकडे घटना आहे, आमच्याकडे आंबेडकर आहे, आमच्याकडे फुले आहेत, हे मोठेपणा मिरवून तुम्ही जे तुम माजवता, घटनेला हात लावून दाखवा, घटनेला हे करून टाका, त्याचं सगळं झालेलं आहे. पोखरलेली आहे घटना. कशी पोखरलेली हे तुम्हाला समजत नाही, तुमचं दुर्दैव आहे. ते समजून घेण्याची बुद्धी सांगणारे तुमच्या ठाई मूर्ख आहे, हे परत तुमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून हा प्रांजळ प्रयत्न संविधान पारायणाचा जो चालवलेला आहे, मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या आणि महाराष्ट्र शिक्षण तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या वतीने अनन्य साधारण महत्व याचं आहे. अशी पुनरावृत्ती परत होईल याची की नाही मला शंका आहे, आणि ती कुठल्या पद्धतीने होईल त्यावर जर तुम्ही विचार करत असाल तर तीही पद्धत तुम्ही तुमच्या मनातही बुद्धिप्रामाण्य जागेवर ठेवून त्याचा विचार करा तर कळेल. राहता राहिला प्रश्न कालच्या बंदचा, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी हिंसक वळण आणि हे ते झालेलं आहे. राजकीय
शासकीय प्रशासकीय शक्ती ज्यांच्याकडे आहे त्यांना बंद पुकारावा लागतो. हे कुठल्याही घटनेत, कुठल्याही कायद्यात, कुठल्याही संविधानिक आणि वैधानिक साच्यामध्ये बसणारं नाही. पण तरीही हे होतं आणि आपण उघड्या डोळ्यांनी बघतो. याचा स्पष्ट अर्थ आहे हे फक्त पक्षीय राजकारण आहे. बीजेपी विरुद्ध महाविकास आघाडी याचं राजकारण म्हणजे कालचा 11 तारखेचा महाराष्ट्रात पुकारलेला शेतकरी लखीमपूरच्या हत्याकांडाच्या बद्दल समर्थनार्थ महाराष्ट्र बंद हे राजकीय द्वंद्व आहे. दुकानदारांना तुम्ही टार्गेट केलं, रिक्षावाल्यांना तुम्ही टार्गेट केलं, रस्त्यावर चाललेल्या काही महिलांना तुम्ही टार्गेट केलं, त्या ठिकाणी केसेस झाल्या, त्या ठिकाणी भानगडी झाल्या. एक मंत्री म्हणाला, नागपूरचा मंत्री आहे, फार शहाणा मंत्री आहे, ते विद्वान मंत्री म्हणाले की दुकानदारांना चिरडलं असतं तर तुम्हाला जाग आली असती का? म्हणजे शेतकऱ्यांना चिरडलं हे कमी झालं की काय? त्याची नियत परत दुकानदारांना चिरडण्याची आहे. म्हणजे उद्या तू अजून एखाद्या पक्षामध्ये पक्षांतर करून गेला आणि तिथे तुझी सत्ता आली तर दुकानदारांना सुद्धा चिरडायला कमी करणार नाही. मंत्री महोदयांनी आपल्या तोंडून काय मुक्ता पुढे निर्गमित होतात त्याचा कमीत कमी विचार करावा किंवा तेवढी सुज्ञता असावी. परंतु प्रस्थापित आणि एकंदर जी तुमची सत्तांध बुद्धी झालेली आहे त्याच्यामुळं तुमच्या तोंडून असे उद्गार निघतात. या बंदच्या अनुषंगाने असे उद्गार काढणं हे कितपत योग्य आहे? मी म्हणतो बंद तुम्ही पुकारलाय, भलेही तुमच्या राजकारणाचा पक्षीय खेळ असू द्या, पण तो बंद जेव्हा बाहेर रस्त्यावर येऊन लोकांच्या आजच्या रोजीरोटीशी आपलं नातं सांगतो, तेव्हा तुमचं काम आहे की तुमचा राजकीय अजेंडा बाजूला ठेवून त्याच्या आजच्या रोजीरोटीची सोय बघणं. आणि ज्यांनी स्वयंस्फूर्तीने लखीमपूरला मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल आपल्या भावना व्यक्त करायच्या म्हणून बंद ठेवलं असेल दुकान तर त्याचं स्वागत करा. पण जो म्हणत असेल की मी बंद ठेवणार नाही त्याचंही त्याच खुल्या मनाने स्वागत करा. तरच तुम्ही भारतीय वंशाची भारतीय औलाद आहात. नाहीतर तुमच्या वंशावळीमध्ये कुठंतरी काहीतरी भेसळ झालेली आहे हे राजकीय नेत्यांनी जे अशी उच्छृंखल वक्तव्य करतात त्यांनी लक्षात ठेवावं. फार चुकीचं चाललंय आणि याकडे आम्ही लक्ष देत नाही, याकडे आम्ही बघत नाही. मग टीव्हीवर आम्ही कहाण्या रंगवतो, बंद यशस्वी की अयशस्वी, बंद हा दहशतवाद राजकारण्यांनी पुकार कोणी येतो काही बोलतो. बीजेपीच्या लोकांना तर काही हे नाही, म्हणजे काय वाटेल ते, कशाशी काय संबंध नाही. दहशतवाद कशाला म्हणतात, हे कशाला म्हणतात, कायद्याचं नॉलेज नाही, संविधान कधी बघितलं नाही, कधी वाचन केलं नाही, कधी समजून घेतलं नाही. वाचन केलं आणि समजून घेतलं तर फक्त राजकारणाने राजकारणापुरतं समजून घेतलं अशी लोक जेव्हा वक्तव्य करतात तेव्हा आपण कुठे आहोत, कुठल्या स्तरावर गेलेलो आहोत त्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. आणि अगदी संवेदनेने, उद्विग्नतेने हे नमूद करावं लागतं की हे जहाज लोकशाहीचं बुडत असताना आम्ही सगळेच याला हातभार लावून कुठलंही कसर सोडत नाही की हे जहाज किती लवकरात लवकर बुडू शकेल, किती लवकरात लवकर बुडवता येईल, असाच हा प्रयत्न चालू आहे. नैतिक अधिकार, नैतिक अधिष्ठान नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही. जे आता शासन महाराष्ट्रामध्ये आहे मवियाचं, त्यांनी आपलं आत्मपरीक्षण करावं. कालच्या याच्यामध्ये जसं मी सांगितलं की 2006 साली तुम्ही एपीएमसीच्या रेग्युलेशन साठी, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणासाठी जेव्हा कायदा निर्माण केला, त्या कायद्यामध्ये जी प्रावधानं आहेत तीच प्रावधानं केंद्र सरकारने वापरून या 3 विधेयकामध्ये वापरलेली आहेत. म्हणजे या 3 शेतकरी विरोधी विधेयकाची खरी नांदी हे पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रामधूनच निर्माण झालेली आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे 3 विधेयक सरतेशेवटी नातं सांगतं त्या 3 शेतकरी विरोधी कायद्याबद्दल ज्याच्यासाठी परिशिष्ट 9 ची निर्मिती झाली, कमान जमीन धारणा, जीवनावश्यक वस्तू आणि भूमी अधिग्रहण.
या ट्रायंगल मध्ये शेतकरी पिसला जातोय, त्याची सुरुवात तुम्ही इथून केलेली आहे. तुम्हाला या देशातला जो मोठा व्यापारी आहे, लहान व्यापाऱ्याचे तर तुम्ही शत्रूच आहात. लहान व्यापारी तर तुम्ही संपवलात. त्या कोरोना काळामध्ये एवढे दिवस लोकांचे व्यवहार बंद होते. आज त्यांना एक दिवस सुद्धा त्यांचं दुकान बंद ठेवलेलं परवडत नाही. अशा लोकांना तुम्ही का म्हणून जबरदस्ती करताय दुकान बंद करण्याची? तुम्ही त्यांना मुभा दिली पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे की ठीक आहे करा तुम्ही. त्याच्यावर राजकारण करण्यासाठी जर तुम्ही या लेवलला जात असाल तर तुम्ही कुठल्या लेवलचे आहात याचंही आत्मपरीक्षण झालं पाहिजे. या सूची ज्या निर्माण झाल्या त्या खरंच आपली इच्छा असती तर 2006चा एपीएमसीचा असा कायदा पारित झाला असता का? बिहार नंतर महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे. बिहारमध्ये हा प्रयोग झाला. तिथे देशोधडीला लागलेली शेतमजूर आणि अल्पभूधारक हे आज मोठ्या संख्येने पंजाब आणि हरियाणाच्या शेतीवर शेतमजूर म्हणून काम करत आहेत. देशातल्या बिहार राज्यातला अल्पभूधारक शेतकरी हा पंजाब आणि हरियाणामध्ये शेतमजुरीचं काम करतोय. तिथे जी परिस्थिती आली त्याच्यानंतरच दुसरं राज्य अशा प्रकारचा कायदा करणारं ते महाराष्ट्र, आणि इथेही हळूहळू हळूहळू या परिस्थितीचं आगमन झालेलं आहे, ती फोफावत आहे. अशा याच्यामध्ये महाराष्ट्र शासन म्हणून आपल्याला या लखीमपूरच्या प्रकरणाचा बाऊ करून महाराष्ट्र बंदची हाक देण्याचा संविधानिक नैतिक अधिकार आहे का, याचं आत्मपरीक्षण करणारी मुमुक्षु बुद्धी राजकारणात शिल्लक राहिलेली नाही. आज प्रबोधनकार ठाकरे असते आणि त्यांना जर हा प्रश्न विचारला असता तर प्रबोधनकार ठाकरेंनी निश्चितपणे याचं उत्तर असं दिलं असतं की या टोळ भैरवांना हा नैतिक अधिकार नाही. समाजकारण सामाजिक दृष्टीने सोशलिस्टिक व्ह्यू ने तुम्ही जनतेकडे कधी बघणार आहात? फक्त राजकीय परिपेक्षातून तुम्ही जनतेकडे बघत आलात आणि त्याही राजकीय परिपेक्षामध्ये नफा आणि तुमची नफेखोरी, तुमची अर्थसत्ता ज्याच्यातून परत राजसत्ता कधी येईल याची समीकरणं तुमच्या डोळ्यासमोर होती. राजकीय परिपेक्ष सुद्धा तुमचा कलुषित आहे. तोही नितळ नाहीये, तोही घटनेला धरून नाहीये. कुठे तुम्हाला घटना परवानगी देते? व्यक्तीला हक्क आहे व्यक्त होण्याचे. शासनाला व्यक्त होण्याचा हक्क राजकारण करण्यासाठी दिलेला आहे का? पण तुम्ही तो केला. आता न्यायालयामध्ये तर तुम्ही म्हणाल मग पिटिशन टाकतो आम्ही हे करतो, तर ते वर्षानुवर्ष पडलं राहील. कारण सगळं सिस्टीमच एकंदर कलुषित झालेली असल्यामुळं तिथूनही तुम्हाला याच्यावरती काही न्याय्य निवाडा मिळणं शक्य नाही. त्याला पाणी मागणारे शेतकरी त्यांच्यावर गोळीबार झाला. काय करत होते? पाणी मागत होते. 2-4 पोलीसवाले इंज्युअर्ड झाले असतील. आक्रोश असतो तेव्हा पोलिसांना हे सगळं सहन करावंच लागतं. पोलिसांचे प्राणही गेलेले आहे. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मुंबईचे अधिकारी 28 अधिकारी ज्या ठिकाणी मारले गेले त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. शेतकरी दगड मारत होते. म्हणे नाही शेतकऱ्यांमध्ये रिव्हॉल्वर होती, शेतकरी फायरिंग करत होते असे म्हणून तुम्ही प्रत्युत्तरादाखल फायर केलं त्याला ठीक आहे. त्या केसच्या मेरिटमध्ये जाण्यात अर्थ नाही. शेतकऱ्यांवर ते आपल्या पाण्याचा हक्क मागत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, हे वाक्य इतिहासाने अधोरेखित करून ठेवलं आहे, धनराज वंजारीने नाही. तर ते वाक्य इतिहास परत तुमच्या कानामध्ये येऊन ठणकावून सांगत असेल की तुम्ही सुद्धा शेतकरी विरोधीच आहात, तुम्ही सुद्धा आरक्षण विरोधीच आहात, तुम्ही सुद्धा सर्वसाधारण जनतेची आर्थिक प्रगती होऊ नये त्यासाठीच प्रयत्नशील आहात. तुम्ही फक्त प्रोएक्टिव्ह सक्रिय कशात आहात? तुमचं निजी राजकारण करण्यामध्ये सक्रिय आहात. आणि म्हणून कालचा जो महाराष्ट्र बंद होता तो ज्या पद्धतीने राबवला गेला, मी सुरुवातीला याच्यामध्ये टेम्पलेट निर्गमित करून जाहीर पाठिंबा बंदला दिला होता. पण जशी जशी परिस्थिती डोळ्याखालून घालवत होतो आणि ज्या ज्या पद्धतीचे प्रकार विशेष करून शिवसैनिकांनी महाराष्ट्रभरात केले ते निंदनीय आहेत, निंदनीय आहेत. या महाराष्ट्र बंदला केवळ तुम्ही राजकीय अजेंडा केलेला आहे. त्या लखीमपूरला मेलेल्या शेतकरी बांधवाच्या टाळूवरचं लोणी खाऊन तुम्ही कसे सुदृढ व्हाल आणि तुमच्या पिढ्या कशा सुदृढ कराल याचा अश्लाघ्य प्रयत्न हे राज्य सरकार करतंय, असा थेट माझा यांच्यावरती आरोप आहे. असं म्हटलं तर काही चुकणार नाही. प्रश्न असा आहे बाळांनो की आज तुम्ही जेव्हा घटनेच्या पारायणाला बसता आणि विचार करता तेव्हा घटलेली प्रावधानं विधेयक आणि ते किती दिवसांनी किती आणि हे कायदाच जाग्यावरच आहे. उद्या मी जरी नसलो तरी घटनेतली पानं आणि त्याच्या पानावर लिहिलेला मसुदा हा तिथेच राहणार आहे.
हे आपल्याला समजणार आहे, आपण बघणार आहोत. पण त्या बरहुकूम जी आमची व्यवहार्य जीवन पद्धती प्रभावित झाली पाहिजे तशी ती होते का? नाही होत. ती कुप्रभावित होते. ती फार वाईट पद्धतीने दुर्गम पद्धतीने प्रभावित होते आणि म्हणून हे जे चटके बसतात ना, त्या चटके बसल्यानंतर दुःखाची आरोळी आह जशी निघते, तसं हे पारायणातून बाहेर पडतं, की हे अशा-अशा प्रकारचं हलाहल आहे आणि हे हलाहल कुठेतरी मनातनं बाहेर पडतं, ही कुठेतरी वेदना बोलून दाखवावीशी वाटते. लोकं म्हणतात सत्य बोलून दाखवणं ते किती कठीण असतं, तेही तितकंच अ, कठीण आहे हेही बोलणाऱ्यांनी लक्षात घ्यावं. पण हे बोलल्या गेलं पाहिजे. बोलल्यापेक्षा हे जास्त समजलं गेलं पाहिजे आणि समजण्यापेक्षाही जास्त युवकांनो याच्यावर कृती झाली पाहिजे. जोपर्यंत ॲक्शन प्लॅन तयार होत नाही, तोपर्यंत तुमच्या समजण्याला, तुमच्या अक्कलेला, तुमच्या बुद्धिमत्तेला काही एक किंमत नाही.